नमस्कार, मी अशोकराव टावरे, कवी, लेखक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे। भारताचे माजी सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड हे पदावर असताना दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांच्या मूळ गावी कनेरसर, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे आले होते आणि त्यावेळी त्यांनी अयोध्या खटल्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। अयोध्येच्या निकालापूर्वी आम्ही देवापुढे बसलो आणि देवालाच सांगितलं की तू मार्ग सुचव, असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। आणि हिंदू व मुस्लिम दोन धर्मामधील असलेला तो खटला होता आणि त्याबाबत आज न्याय व्यवस्था एवढी विद्वत्तापूर्ण असताना अशा पद्धतीने देवापुढे बसून मार्ग सुचव असं बोललो, हे वक्तव्य धक्कादायक होतं। एवढंच नव्हतं तर सरन्यायाधीशांच्या व्यासपीठावर एका गुन्हेगाराचा मुक्त वावर होता आणि तोही गुन्हेगार जो आहे तो स्त्री अत्याचार व मारहाण प्रकरणातला गुन्हेगार होता आणि तेव्हा सरन्यायाधीश व्यासपीठावर स्त्री शक्तीबद्दल बोलत होते आणि कनेरसर येथील कार्यक्रमापूर्वी सरन्यायाधीशांनी न्यायदेवतेच्या हातामध्ये संविधान दिलं होतं, तसेच न्यायदेवतेची पट्टी काढली होती आणि हे करत असताना व्यासपीठावर आरोपी त्यांना दिसता नाही आणि अयोध्येबाबतचं वक्तव्य करून त्यांनी संविधानाचाही अपमान केला असं माझं स्पष्ट मत आहे। आणि हे असं होत असताना त्या व्यक्ती गुन्हेगार म्हणून वावरल्या किंवा त्यांना नेण्यामध्ये ज्यांचा पुढाकार होता त्यांच्यावर आजतागायत कारवाई झालेली नाही आणि खाजगी कार्यक्रम होता म्हणून टाळाटाळ केली जात आहे। परंतु खाजगी कार्यक्रम असतानाही यमाई देवस्थान प्रशासक कमिटीच्या मालकीचं कार्यालय असल्याने त्या प्रशासक कमिटीमध्ये जे तालुक्यातील जे सर्वोच्च जे शासकीय अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या मनमानीप्रमाणे कार्यक्रम राबवला आणि त्या ठिकाणी त्यांनी व्यासपीठावर गुन्हेगाराचा मुक्त वावर ठेवला आणि याबाबत कारवाई झाली पाहिजे यासाठी मी दिनांक 24 तारखेपासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेलो आहे। विधी व न्याय खात्याने याबाबत गृह विभागाला कारवाईचे निर्देशही दिलेले आहेत। एवढंच नाही तर काही दिवसापूर्वी माजी सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड साहेबांनी बीबीसीला मुलाखत देताना मी अयोध्येबाबत बोललोच नाही असे वक्तव्य केलं, ही सोशल मीडियावर आलं आणि ते तुम्ही दाखवलं असं वक्तव्य त्यांनी केलं। त्याबाबत त्यांनी घुमजाव केल्याचं स्पष्ट दिसत आहे आणि त्यामुळे गृह विभागाने सुद्धा त्यांच्या वक्तव्याची तपासणी केली पाहिजे आणि राज्यपाल राष्ट्रपती यांनी सुद्धा या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे। कारण एखाद्या नेत्याने बोलणं वेगळं आणि एखादा जर सरन्यायाधीश जर असं वक्तव्य करत असेल तर आज माझ्यासारख्या सामान्य नागरिकांनी आदर्श कोणाकडे पाहायचं आणि हे समाज व्यवस्था कुठे चाललेली आहे आणि आज न्याय व्यवस्थेची सर्वोच्च व्यक्ती जर देवापुढे बसून निकाल देत असेल तर काय मानायचं असा प्रश्न पडलेला आहे। धन्यवाद।